नमस्कार विद्यार्थी मित्र. काल आपण पाहिलंय की या अनुराधा प्रभुदेसाई ठरल्याप्रमाणे या लडाखला गेल्या आणि त्या ठिकाणी त्या जवानांना त्या भेटल्या आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जवानांचं देशाप्रती असणारं समर्पण, देशाविषयी असणारं प्रेम हे त्यांनी अनुभवलं. चा भाग आपण पाहूया. थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणाला अधिक गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते, कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता. बाहेर मिट्ट काळोख, अनोळखी रस्ता, सोबत 10 तरुण मुली. रस्ता बंद, माघारी जाणं अशक्य, पुढं जाणं दुरापास्त. एकच आधार, आर्मी पोस्ट. म्हणजे अशा या परिस्थितीमध्ये फक्त आर्मी पोस्ट एवढंच काही आधार या लेखिकेला त्यावेळेस होता. पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेकपोस्ट TCP आहे, असं त्या 3 जणांनी सांगितलं. की फक्त आर्मीचं ट्रॅफिक चेकपोस्ट पुढे आहे असं त्या 3 जवानांनी सांगितलं. भाई साहब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं. सिर्फ TCP तक जाने की इजाज़त दीजिए. अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. आम्ही त्या तिघांसमोर स्पेशल शरणागती पत्करली. शरणागती पत्करणे, हार पत्करणी. गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती, कारण परिस्थिती अतिशय भयानक झालेली होती. आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. उगाचच धैर्य दाखवत या लेखिका आणि त्याचे सहकारी दाखवत होते. तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आता येतो, असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. TCPवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. म्हणजे स्वागतशील वृत्तीसुद्धा या सैनिकांची वाखाणण्याजोगी असते. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला. अरे कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका, माझा एक बंदा येईल, तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल. उद्या मी संपर्क करतो, असं त्या ठिकाणी फोन कर्नल साहेबांचा आला. रात्री 10:30पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे कर्नल. सेवो परमो धर्मा, लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक आठवडं जमा होत होतं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. म्हणजे की हे जे सैनिक असतील किंवा लष्करातील कोणत्याही प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्ती, हे भारतातील एका व्यक्तीची काळजी घेणाऱ्या असे वृत्ती त्या सैनिकांची असते. जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसतमुखानं सामोरा आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग. का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. म्हणजे कर्नल यांनी सांगितलेलं होतं की माझा एक बंदा, म्हणजे माझा एक सैनिक येईल आणि तुमची सर्व सोय करेल. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्यांप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचे जोरकस स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं आत्यंतिक कार्य व्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठायी आमच्या शहरातील आत्मकेंद्री आणि संकुचित आयुष्याला धक्का पोचवत होतं. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता की आपण जो या ठिकाणी राहतो, आपण आत्मकेंद्री आहोत. मी आणि माझं कुटुंब असं
विचारधारा झालेली आणि त्यात उलट परिस्थिती ह्या सैनिकांची की रात्रीचे 12 वाजले तरीसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता, कोणत्याही प्रकारची ताण न दाखवता हे सर्व ते अत्यंत उत्साहानं करत होते. लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथून वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, असे प्रश्न या लेखिकेला त्यावेळेस पडले होते. कारण कदाचित असंही असेल की कर्नल झा हे निवृत्त होणार असतील, नवीन कर्नल त्या ठिकाणी येतील आणि दरवर्षी ह्या भेटी देणाऱ्या ह्या लेखिका, तिचे सहकारी यांना अशाच प्रकारे सहकार्य या त्या नवीन कर्नलकडून मिळेल का, असे प्रश्न या लेखिकेला त्यावेळेस पडलेले होते. आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. 2007 साली नवीन कर्नल यांच्याकडे आम्ही पोहोचलो. दरवर्षी या लेखिका ठरल्याप्रमाणे या लडाखला जायच्या, या सर्व सैनिकांना राख्या बांधायच्या, त्यांना भेटायचं, त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करायच्या. आणि त्याचप्रमाणे 2007 सालीसुद्धा जेव्हा या लेखिका गेल्या, नवीन कर्नल साहेब होते, आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तशीच वर्दी, माणूस फक्त बदललेला पण वृत्ती तीच. कर्नल राणा नवीन कर्नल आले होते. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलेलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेनं बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यथित होत होते. काही समाज जो बदलत चालला आहे त्याच्याबद्दल त्यांना थोडंसं दुःख होत होतं. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथले भावविश्व आणि इथले वास्तव यात जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमानाचा फरक असणे, खूप तफावत असणे. टी व्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. की आता सैन्यात भरती झालेला मुलगा किंवा नवीन ही मुलं यांच्यामध्ये आणि जुन्या काळी भरती होणारी मुलं यांच्यामध्ये फार बदल त्या ठिकाणी झालेला आहे. सैनिक बनवणं अतिशय जिकिरीचं कठीण होत चाललेलं आहे. कारण त्या मुलांची मानसिकता सांभाळणं ही फार अवघड बाब त्या ठिकाणी होऊन बसलेली आहे. कारण टी व्ही आणि मोबाईलमुळं समाजातील उथळपणा किंवा मोबाईलमुळं घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते आणि त्यामध्ये तो सैनिक, नवीन भरती झालेला सैनिक त्यामध्ये गुंतण्याची शक्यता असते आणि त्यामुळं सैनिक बनवणं कठीण होत चाललेलं आहे. मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथे येत असता. तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. म्हणजे या लेखिकेला बऱ्याच वेळा म्हणजे या लेखिकेनं प्रतिज्ञाच केली होती की 5 वर्ष लडाखला जाईल आणि तेथील सैनिकांच्या प्रती ऋण व्यक्त करेल किंवा सैनिकांना सलामी देईल. आणि त्यामुळं या लेखिकेला आता सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजाडले आणि माझे वचन पूर्ण झालेले होते. म्हणजे या लेखिकेनं जी प्रतिज्ञा केली होती की 5 वर्ष लडाखला जाईल आणि सलामी देईल, ते पूर्ण झालेली होते. अनुमावशी ह्या आसमंतात एक सुगंध पसरला आहे. तुला जाणवतो आहे का? द्रास, कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निःशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भाऊक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही मी विचारलं, कसला ग? की ती काय ती जी उच्चारली ते की कसला विचार तू करतेस, कसं तू भारावून गेली आहेस? भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. तिचं स्वतःशी बोलणं चालूच होतं. अगं, या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगरमाथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमांच जाणवतो. म्हणजे त्या वातावरणाशी ती भाग्यश्री एवढी एकरूप झाली
ही ती स्वतःशीच ती बोलत होती. एवढी ती भारावून गेलेली होती. कारण त्या कारगिल युद्धाचा प्रत्येक इतिहास त्या ठिकाणी होता. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का ग? आपलं आणि त्याचं काही देणं घेणं लागत नाही का? असे प्रश्न त्या भाग्यश्रीने विचारले. की ती भारावून गेली. त्या परिस्थितीमध्ये गेल्यानंतर सैनिकांचं महत्त्व, सैनिकांचं देशप्रेम, सैनिकांचं समर्पण या सर्व गोष्टी आपल्याला समजतात. आणि त्यामुळंच ती म्हणते की आपलं आणि त्यांचं काही देणं घेणं लागत नाही का गं? लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉन्ग लेक आणि शेवटी द्रास आणि कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान हे सर्व लेखिका आणि तिच्या सहकाऱ्यांना भेटले. त्यांची लष्करी यादव, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्श नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध ल्यालेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान. पहा, लष्करामध्ये असताना म्हणा किंवा या जवानांना म्हणा की कोणत्याही प्रकारचा धर्म, प्रांत, जात, भाषा या गोष्टींमध्ये रस नसतो. त्यांच्या फक्त लक्षात एकच की हा भारत देश माझा आहे आणि त्याचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळं हे जे आपल्यामध्ये आपल्यामध्ये जी संकुचित वृत्ती, प्रांतवाद असेल, भाषावाद असेल किंवा इतर धर्मवाद असेल, जात यावरून होणारे आपल्यामध्ये भांडणं तंडणं होत आहेत. परंतु आपली ही संकुचित अशी मनोवृत्ती, परंतु सैनिकांमध्ये अशा प्रतिबंधाचा कोणत्याही प्रकारचा स्पर्श नसतो. ते त्यांच्यामध्ये फक्त भारतीयत्वाचा सुगंध दरवळत असतो. आपण आणि आपला भारत देश हे एवढाच ते विचार करत असतात. त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. हे त्याचंच फलित. याच्यासाठीच केला होता अट्टास. म्हणजेच हेच थोडक्यामध्ये लेखिकेला या सतत चालणाऱ्या या 5 वर्ष जे लडाखला जाण्याची जे तिचं काम चाललेलं होतं किंवा वचन जे होतं त्याच्यामध्ये तिला हे जाणवलेलं होतं. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली फुटं निखळून पडत आहेत. म्हणजे जेव्हा आपण त्या लेह लडाख किंवा कारगिलमध्ये जातो तेव्हा तिथे गेल्यानंतर आपल्यामध्ये असणारा जो अहंभाव आहे तो सर्व गळून पडतो. बडेजावपणा गळून पडतो, निखळून पडत आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयी संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहून ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे. या ठिकाणी हाही भाव या लेखिकेनं आपल्याला सांगितलेला आहे की या सैनिकांना आपण जपलं पाहिजे, त्यांना मान सन्मान समाजामध्ये दिला पाहिजे. कारण हे सैनिक काय आहेत, आपले हिरे आहेत. त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे की किमान आपल्या समाजामध्ये ते आल्यानंतर आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्यांचे आभार त्या ठिकाणी मानले पाहिजे. एवढं जरी आपण केलं तरीसुद्धा खूप त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केल्यासारखं आहे. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. म्हणजे जेव्हा ब्रिगेडियर कुशल यांना समजलं की ह्या लेखिका आणि तिच्या काही सहकारी नागरिक हे सतत 5 वर्ष रक्षाबंधनासाठी येतात, त्यांना त्या ठिकाणी अप्रूप वाटलं, नवल वाटलं, आपुलकी वाटली आणि आम्हाला भेटायला आवर्जून ते आले. 1999 कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर
तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसाला भेटायला येतात, याच्या परता मोठा सन्मान तो कोणता? म्हणजे कारगिल युद्धाचे जे शिल्पकार, योजनेचे शिल्पकार जे होते, ते प्रत्यक्ष या लेखिकेला भेटायला आले. हा एक प्रकारे या लेखिकेचा सन्मानच होता आणि याच्यापेक्षा कोणताही सन्मान असू शकत नाही. आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्ष वादा केलात आणि तो निभावलात, याबद्दल अभिनंदन. पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या. आमच्या तरुण जवानांना तुम्ही भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. हे तुम्ही येत जा, तरुण जवानांना प्रोत्साहन देत जा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. की काही अपेक्षा या ठिकाणी या कर्नल असलेले कुशल ठाकूर त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की या मुलांनी या सैन्यामध्ये भरती व्हावं, निदान 5 वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. किमान 5 वर्ष तरी प्रत्येकानं या सैन्यासाठी द्यावेत, अशी अपेक्षा या कुशल ठाकूर, कर्नल कुशल ठाकूर यांनी व्यक्त केली. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम थांबवणार नाही. म्हणजे तुम्ही सतत या ठिकाणी या, तुम्ही या, आणखीन इतरांनाही सांगा, हा एक भावनिक सेतू जो तुम्ही बांधत आहात, तो थांबवू नका. ते सतत निरंतर काम चालूच ठेवा. वातावरणात नीरव शांतता. त्याचा भंग करत मी आवेगानं म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु. भासच तो, पण अंगावर रोमांच उठले की एक प्रकारची एक भावनिक बंध या लेखिका आणि त्या लष्करामध्ये निर्माण झाले होते. आणि या लेखिकेने त्या कर्नल कुशल ठाकूर यांना वारंवार येण्याचं थोडक्यात वचन दिलं आणि जणू काही त्या तेथील हवेनं, वाऱ्यानं सुद्धा तथास्तु असं म्हटलं. नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला. माघारी वळले ते. ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. म्हणजे थोडक्यामध्ये जी ह्या लष्कराला देशाबद्दलची असणारी कर्तव्याची जाण आहे, तशीच जाण भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये भारताविषयी झाली पाहिजे. तसं बनवण्याचा लेखिका आटोकाट प्रयत्न करेन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच, म्हणजे असे आश्वासन या सैनिकांना कळत नकळत या लेखिकेनं दिलं. कारण ते म्हणतात पहा, माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. ज्या सैनिकांनी तुमच्यासाठी आजचा दिवस दिलेला आहे, तुमच्यासाठी बलिदान ते देत आहेत, तुमचं म्हणजे आपल्या देशाचं संरक्षण ते करतायत, अशा सैनिकांची ओळख ठेवा, अशा सैनिकांना मान सन्मान द्या, अशा सैनिकांच्या प्रति प्रेम या समाजामध्ये राहू द्या. असा एक प्रकारची भावना या ओळीतून व्यक्त होताना दिसते. तरी प्रत्येक नागरिकांनीसुद्धा भारत देशाबद्दल प्रेम मनामध्ये ठेवणं, छोट्या छोट्या गोष्टींमधून देशप्रेम व्यक्त करणं, सैनिकांबद्दल आदर ठेवणं, त्यांचा मान सन्मान करणं, ह्या गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लेखिकेनंही या पाठामध्ये सैनिकांचं समर्पण, सैनिकांचा त्याग, सैनिकांचं देशप्रेम
त्यांची समर्पणाची भावना या सर्व या पाठामध्ये सांगितलेलं आहे, रेखाटलेलं आहे.